श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना खूप प्रॉब्लेम्स येतील आयुष्यामध्ये, पण त्याला कायम तोंड देत चालत राहायचं. कारण आता जर आपण थांबलात तर पुन्हा काहीच हाती नाही लागायचं. अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, पण त्यातून आपल्याला वाट काढता आली पाहिजे. स्ट्रॉंग आहेस तू खूप, असं स्वतःला समजून सांगता आलं पाहिजे. कधी कधी रडू वाटलं तर बिनधास्त रडायचं, पण जास्त विचार करत बसायचा नाही आणि वेळही वाया घालवायचा नाही. आयुष्यामध्ये काही झालं तरी आपल्या देहाचा मार्ग कधीच नाही सोडायचा. जे ठरवलंय ते मिळेपर्यंत शांत नाही बसायचं, कारण अडचणी फक्त आपलं सामर्थ्य पाहण्यासाठी येत असतात. श्रोते हो, त्यांना जर आपण घाबरून गप्प बसलो तर लक्षात घ्या, आपण आपल्या देहाचा मार्ग हा भरकटलोय असं समजायला काही हरकत नाही. म्हणून श्रोते हो, स्वतःला कायम पॉझिटिव्ह ठेवा आणि आपली देहाची वाट ही निरंतर चालत राहा. तेव्हा एक दिवस नक्की आपल्याला यश मिळेल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणूस म्हणजे देव आणि माणुसकी हाच धर्म. पैसा संपत्ती स्वार्थापेक्षा श्रेष्ठ आहे ते तुम्ही केलेलं सत्कर्म. किती बरं झालं असतं ना, रस्त्याप्रमाणेच आयुष्याच्या वाटावरही लिहिलं असतं की सावधान, पुढं धोकादायक वळण आहे. चांगल्या गोष्टीची नेहमी सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते, कारण गंध इतरांना लावण्यापूर्वी आधी स्वतःच्या बोटावर लावावा लागतो. स्वतःसाठी जगायला शिका, कारण कोण कोणाचं नसतं. आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणारा आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना समजून घेणारा जोडीदार हा मिळाला की आयुष्य सारथी लागतं. कठीण प्रसंगात असताना जेव्हा मनातून आवाज येतो सगळं काही ठीक होईल, तेव्हा तो आवाज देवाचा असतो. कट कारस्थान करणारे हे आपलेच असतात. हे कालही खरं होतं आणि आजही खरंच आहे. जो मावळतो तो पुन्हा उगवतो सुद्धा. पुस्तकाशिवाय जे शिकता येतं त्याला जीवनाचा अनुभव म्हणतात. नशिबात नसणाऱ्या गोष्टी या फोनच्या गॅलरीमध्ये जपून ठेवल्या जातात. आयुष्य हे जगून घ्या, नाही तर ते संपून जाईल. सहन करण्याची कधी कधी आपल्याला एवढी सवय होते की कोणी जिवंत झालं तरी होणाऱ्या वेदना जाणवणार नाहीत. कोणास ठाऊक कधी, कुठं आणि काय शेवटचं असेल. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात फक्त एकटं कसं जगायचं हे शिकवण्यासाठी. चारित्र्य हे कितीही स्वच्छ असलं तरी लोक तोच विचार करतात जो त्यांच्या मनात असतो. नेहमी वेळेवर विश्वास ठेवा, कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नसते. ती आई असते, ती कुणाची पत्नी तर कुणाची सून असते ती, पण याआधी आई वडिलांची लेक असते ती. जगासमोर मिरवणारी नाती ही खूप असतात, पण मनाला समजून घेणारी सगळेच नसतात. टाळी ही एका हातानं वाजत नसते, पण या टाळ्यांचा कडकडाट
हा कुठपर्यंत घुमला पाहिजे हे ज्याचं त्याला कळालं पाहिजे. चुका किती करायच्या याचं सुद्धा भान असलं पाहिजे. नवीन मिळालं म्हणून जुन्यांना विसरू नका. गरजेला जुनीच येतात, नवीन नाही. जोडीदाराकडं सुंदरतेपेक्षा समजूतदारपणा हा जास्त असला पाहिजे. त्यानंच आपण संसारातील आनंदाचं क्षण हे जगू शकतो आणि दुःखाच्या क्षणात सावरू सुद्धा शकतो. लोक बदलली की आपण आपला रस्ता बदलायचा. रस्ता बदलला की आयुष्य बदलतं. सुख म्हणजे आईचं हसणं असतं. एखाद्याची कमी आयुष्यभर कधीच भरून न निघणारी असते. प्रेमात जेव्हा एकाचं मन भरतं तेव्हा दुसऱ्याचं डोळं भरून येतात. शब्दांची गरज ही सगळ्यांनाच पडत नसते. काही जण डोळे बघूनही मन ओळखतात. जिथं भावना खऱ्या असतात तिथं राग खूप लवकर येतो आणि तितकाच लवकर तो निघून जातो. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या, कारण बादली भरल्यानंतर नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण असतं. जीवनात कोणी रुसलं तर त्याला लगेच म्हणवा, कारण जिद्दीच्या लढाईत नेहमी दुरावाच जिंकतो. जे नाती वेळेनुसार आणि कुणाच्याही सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात. अडचण ही जीवापेक्षा मोठी नसते, फक्त ती लायकीच्या लोकांसमोर मांडली पाहिजे, म्हणजे बरोबर पर्याय निघतात. आयुष्यात नेहमी आनंदी राहायचं, कारण तुम्ही दुःखी राहिल्यानं प्रॉब्लेम कमी होत नसतात. प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यानं आपला आनंद हिरावून घेतला जातो. जोपर्यंत माणूस दुसऱ्याने केलेल्या प्रगतीवर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख आणि शांतीचा अनुभव मिळू शकत नाही.